हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोड ताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. टायमिंग सकाळचे 4 वाजलेले आहेत. आज ना रोजच्या वेळेपेक्षा एक अर्धा तास मी अगोदर उठलेले. दररोजचं 4:30 किंवा 5 वाजता मी उठत असते. पण मला काय झालं, रात्रभर झोपच आली नाही. तरमळ रात्रभर काय झालं काय माहिती. कधी कधी असं होत असतं, मला व्यवस्थित झोप होत नाही. तसंच आहे, मी दुपारी रेस्ट वगैरे घेत नाही, तरी पण बघा रात्रीची असा प्रकार होतो कधी कधी. तसंच झालेलं होतं, काय झालं काय माहिती. तर असो, त्यामुळे थोडंसं लवकर तरमळ करत आतरणात पडण्यापेक्षा उठून कुठली तरी कामं आवरली तर ते ठीक आहे. म्हणजे आपलं मनी लागतं. आतरणात पडल्याला नाही ते डोक्यात विचार येत होते माझ्या. त्यामुळे म्हणलं उठून काहीतरी कामाला लागावे. म्हणजे अशी तशी रात्र आज जडच गेलेली आहे माझी. अजिबात डोळा लागलेलाच नाही आहे माझा. जे दिवसभर माझी धावपळ असते तुम्ही बघत बसता, त्या धावपळीमध्ये किती शरीर थकलं जातं, तरी पण बघा मला झोप व्यवस्थित आलेली नाही आज. असो, उठलेली आहे, फ्रेश झालेली आहे, चेहरा पण सुजलेला आहे. कारण का, व्यवस्थित झोप नाही आहे त्यामुळे. तर असो, इकडं मी अगोदर डाळ लावत आहे कुकरला. आणि मला किचनचं मेकओव्हर करायचं होतं. जे डबे वगैरे मी आणलेले होते त्याच्यामध्ये सगळं मला डाळी धुळी जे हे आपलं आहे थोडंफार ते भरून ठेवायचं होतं, पण वेळ भेटत नव्हता. तर म्हणलं तर तरमळ करत पडण्यापेक्षा उठून ही तरी कामे आवरावी. म्हणजे जे किचनचं मेकओव्हर वगैरे मला करायचं होतं, कामामध्ये मग्न राहिलो ना, वेळ जातो आपला आणि आलतू फालतू विचार आपल्या डोक्यात येत नाहीत. त्यामुळे उठलेले आहे पटकन आणि डाळ कुकरला लावली. जोपर्यंत डाळ वगैरे निवांतपणे शिजत राहील, म्हणजे आज टाईम आहे माझ्याकडे. दररोज थोडीशी धावपळ होते, कारण थोडंसं लेट उठणं आणि लेट आपली कामं चालतात, त्यामुळे धावपळ होत असते. पण काही नाही, आज निवांत मी कामं आवरणार आहे. किचन काउंटर वेळा स्वच्छ पुसून घेतलं. कुकरला डाळ लावलेली आहे आणि जी भांडे आहेत रात्री क्लीन केलेले, सगळे भांडे अगोदर रॅकला लावणार आहे. काल रात्री मी मसाले डब्बाही मी क्लीन केलेला होता, जसं अगोदरच्या व्हिडिओ तुम्ही बघितलं. चिवडा वगैरे झाल्यानंतर मी मसाला डब्यात पाणी भरून ठेवलं होतं, कारण एकदम चिकटोळ त्या वाट्या झालेल्या होत्या. मसाला वगैरे भरून ठेवलो आणि खूप दिवस झाला ना क्लीन करून. एक 15 दिवस महिना गेला की ते खूप लवकर घाण होतात. त्यामुळे रात्री मी भिजू घालून स्वच्छ क्लीन करूनच ठेवलेलं होतं आणि रात्रभर त्याचं पाणी हडकलेलं आहे. तर सगळेच भांडे मी रॅकला लावत आहे. टिफिन डबे बघू शकता. दिनेशला द्यायचा एक डबा आहे. नंतर यांच्यासाठी मी टिफिन पॅक करून देते दररोज, कारण गॅरेजमध्ये कामाला मुलगा येत नाही, त्यामुळे हे घरी जेवण करायला येत नाहीत. त्यामुळे ते टिफिन डबेच खूप सारे झालेले आहेत, म्हणून भांडे एकदम टोपलं भरलेले. नंतर कुकर कड्या हे तर होत्याच. सगळे भांडे रात्री क्लीन करून ठेवलेले आहेत. आता सगळ्या भांड्याचं पाणी हडकलेलं आहे, निचरा झालेलं आहे पूर्णपणे. तर आता मी अगोदर सगळे भांडे रॅकला लावत आहे. आणि एकच म्हणेन, व्हिडिओ आवडला तर लाईक करा. म्हणजे व्हिडिओ पूर्ण बघा. आवडला तर लाईक करा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगत जा. तुमचे कमेंट वाचले ना मला खूप छान वाटतं. एकदम मूड माझा फ्रेश राहतो आणि जी कामं मी करत असते ना ते आणखीन एनर्जीफुल मी उत्साहानं करत असते. तर सगळे भांडे इकडे मी रॅकला लावत आहे. वाट्या आहेत, तांबे आहेत, सगळं खूप सारं झालेलं होतं. रात्री भांडे खूप सारे क्लीन करायला झाले होते. डबे घेतलेले होते. नंतर मसाला डबा होता आणि हे ते खूप सारं झालेलं होतं. तर असं इकडे सगळे टिफिन डब्याचे जे आहेत ना डबे सगळे मी तर लाईनला ठेवले आहेत. आणि मसाले डब्याही मला आता यावेळेत भरून ठेवायचं आहे, कारण थोडंसं लवकर उठलो तर आपली कुठली तरी कामं आवरली जातात आणि जी एक्स्ट्राची कामं आहे जी दररोज होत नाही, पेंडिंग असतात, ते पण होतात. तरी पण बघा झोप घेणं हेही गरजेचं आहे. पण झोप येतच नव्हती मला. बघू शकता माझा चेहरा कसा झालेला आहे. खूप सुजले, डोळे सुजले, तोंड पूर्ण सुजलेलं आहे, कारण व्यवस्थित झोप नाही. काय झाले काय डोक्यात विचार येत आहे मला समजत नाही, त्यामुळे व्यवस्थित झोपच आलेली नाही आहे. तर असं आणखीन कोणी उठलेलं नाही. दिनेश, दीपक, त्यांचे पप्पा कोणीच उठले नाही. सगळे झोपीत आहे त्यावेळेमध्ये. फक्त मला झोप येत नव्हती म्हणून मी उठून लागलेली आहे. तर इकडं मसाले डबा जी एक्स्ट्राचे भांडे होते, डबे सगळे मी इथं रॅकवर काढून म्हणजे रॅकवर नाही इकडे किचन काउंटर काढून ठेवलेत. आणि जे बाकीचे आहे ते सगळे मी इकडे लावत आहे. आणि या वेळेमधलं वातावरण खूप छान होतं बघा. एकदम शांत असं वाटत आहे. खूप छान वाटत आहे. पण दररोज या वेळेत मी झोपीत असते. म्हणजे 4:30-5चं टायमिंग झालेलं आहे तर झोपीतनं उठण्याचं. उठल्यानंतर तीच धावपळ, स्वयंपाक करा, टिफिन लवकर आवरून द्या, सगळ्यांचं आवरून द्या, असं होतं. पण आज होत आहे निवांत. आणि इकडे जे तांदूळ आहे छोट्या डब्यामध्ये मी काढून ठेवलेले होते. जेव्हा मी मैलारला गेलेलो होतो ना त्यावेळेमध्ये तिथं सिदा दिलेला होता. आम्ही ते सिद्यामध्ये म्हणजे परत थोडंफार देतात, ते रिकामी पिशवी देत नाहीत. तर त्यामध्ये थोडंसं तांदूळ, गूळ हे सगळं थोडंफार होतं आणि मी तसंच ठेवलेलं होतं, कारण दिवसभर जी धावपळ त्यामध्ये झालंच नाही. तर आज हे सगळे तांदूळ जे आहेत ना ते जे तांदळाचा डब्बा आहे त्यामध्ये आपल्याला टाकायचं असतं, ते टाकणार आहे म्हणून इकडं काढून ठेवले. 2-3 डब्यामध्ये झालेलं होतं थोडंफार तेही काढलं. आणि इकडे तोपर्यंत डाळ शिजलेली आहे, म्हणजे 3 शिट्या कुकरला लागलेल्या आहेत. तर अगोदर वरण बनवून घेते, कुकरला भात लावते आणि कणी मळून ठेवते. म्हणजे स्वयंपाकाचे काम होत आहे. आणि इकडे ही जी भांडी मी काढून ठेवलेले आहेत खूप सारे, ते आवरायचे आहेत. म्हणजे मसाला वगैरे मला भरून ठेवायचा आहे, कारण ज्यावेळेत आपण स्वयंपाक बनवतो त्यावेळेत ना मसाले या मसाला डब्यात मिळून जातात. पण थोडंसं लवकर होतं आपलं. इकडं तिकडे एक जिरे, तिकडं मोहरी, इकडं असं झालं तरी पण बघा लवकर ते व्यवस्थित भेटत नाही. आणि रात्री तसंच झालं. जी ही मसाला डबा रिकामा मला करायचा होता, तर सगळे मसाले मी वेगवेगळ्या वाट्यात काढून वरती ठेवलेले आहेत. ते मला सगळं या डब्यात
काढून ठेवायचं आहे. टिफिन डबे सगळे मी लावून ठेवत आहे, कारण आणखीन आता यावेळीमध्ये हिला एक लागणार आहे दिनेशला देण्यासाठी आणि एक दुपारी लागत असतो. तर ठेवलेलं आहे सगळं व्यवस्थित. हे डब्याचं काम झालेलं आहे. आता मसाले अगोदर भरून ठेवते. 15 दिवसाला एक वेळा हे क्लीन करणं गरजेचंच होतं. आणि जे किचनचं मेकओव्हर मला करायचं आहे ते हे सगळे एक्स्ट्राच्या डब्यामध्ये जी डाळी घालून ठेवलेले आहेत. बाकीचे कवरमध्ये सुद्धा आहेत, कारण डबे माझ्याकडे वेगळे नव्हते, पण आता आणलेले आहेत. त्यामध्ये सगळं मला भरून ठेवायचं आहे. आज टाईम आहे म्हणलं निवांतपणे हे काम मी करून घेणार आहे. आणि ताजं नारळी खूप सारं फ्रीजमध्ये मी ठेवलेलं आहे पाण्यात टाकून. त्याचे लाडू पण बनवायचे आहेत मला. म्हणजे 2-3 दिवस झालंच नाही. जसं महिला सिद्धोबा आम्ही गेलेलो होतो देवदर्शनाला, तर तिथं ओवाळलेले नारळ आहेत 3-4, तर ते सगळं मी पाण्यात घालून फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे, कारण वेळ भेटतच नव्हता. पण आज ते पण मी करून घेणार आहे. म्हणजे खोबरं ठेवल्या खराब होतं. तर इकडं लाल मिरची पावडर, हळदी पावडरचे 2 डबे भरलेले आहेत. तर सगळं मी मसाले काढून ठेवत आहे. जिरं, मोहरी, धना पावडर सगळं मी यामध्ये. आणि जे खडे मसाले आहेत त्यासाठी मी एक वेगळा मसाला डबा आणणार आहे, कारण यामध्ये ते सगळं बसतच नाही आणि दररोजही आपल्याला लागत नाही. ज्या वेळेत आपण मसाले भात किंवा काहीतरी युनिक भाजी बनवली त्यावेळेत लागत असतं, म्हणून खडे मसाले यामध्ये मी ठेवलेले नाहीत. फक्त जिरं, मोहरी जी आपलं रोजचं रेग्युलर मसाला आहे तेच आहे. खडे मसाल्यासाठी एक वेगळा मला मसाला डबा आणावाच लागणार आहे, कारण त्या डब्यात छोट्या ठेवते. नंतर ज्या वेळेत घाई गडबड असते ना त्यावेळेत एक भेटत नाही असं होतं. त्यामुळे ते आपल्याला गरज आहे. आता संक्रांतीच्या वेळेस जेव्हा जाईन ना मी शॉपिंग करण्यासाठी त्यावेळेत मी घेऊन येणार आहे जे आहेत. तर बघू शकता इथं या अलमारीमध्ये अशा प्रकारे मी डबे ठेवलेले आहेत. तर हे सगळे मला आज काढायचे आहेत आणि जे मी नवीन डबे आणलेले आहेत ते भरून मला इथं ठेवायचे आहेत. तर गूळ जे आहे ना थोडंफार होतं शिऱ्यामध्ये आलेलं, म्हणजे तिकडं महिलाला मी गेलो ते परत दिलेलं, तेही मी डब्यात काढून ठेवलेलं आहे, कारण मुंग्या खूप लवकर येतात म्हणून टोपण लावून ठेवलं मी. तर झालेले थोडंफार भांडे वगैरे इकडे तिकडे ठेवायचे होते, म्हणजे जे एक्स्ट्राचे होते ना ते दररोज लागत नाही ते मी तर किचनमध्ये ठेवत नाही, कारण किचन आपली छोटीशी आहे. इथं खूप सारा पसारा झाला ना तर बघा खूप हे अस्तव्यस्त वाटतं, म्हणून जे नको तेव्हा असतं, म्हणजे जे कधी लागतात भांडे तसे मी वेगळीकडे ठेवून देते किंवा वरती नॅन्टनवरती ठेवलेले आहेत. आणि जे लागतात तेच रॅकमध्ये किंवा इथे खिडकीमध्ये मी ठेवत असते. तर हा सगळा पसारा व्यवस्थित ठेवत होते तोपर्यंत 5 वाजलेले आहेत मॉर्निंगचे. तर दिनेशला एक वेळा आवाज दिला, म्हणजे 2-3 वेळा तरी त्याला आवाज द्यावा लागतो तेव्हा तो उठतो. तर आता माझी घाईगडबड सुरू झाली, म्हणजे आतापर्यंत थोडंसं निवांत वाटत होतं, म्हणजे निवांतपणे कामं आवडत होते. पण 5 वाजलेले आहेत. आता स्वयंपाक वगैरे करणं, जी मॉर्निंगची कामं आहेत ते आहेत, म्हणजे झाडणं पुसणं ते सगळं राहणार आहे. बाहेरचं यावेळेत मी काहीच करत नाही, फक्त किचनचं आवडते, कारण बाहेर अंधार असतो, हॉलमध्ये इकडे तिकडे आतरणं हे ते असतं, त्यामुळे कुठंच मी काहीच करत नाही. जसं स्वयंपाक झालं, टिफिन वगैरे रेडी केलं की मग मी मॉर्निंगच्या कामात लागत असते. तर इकडं तांदूळ 2-3 पाणी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. तांदळाच्या डबल पाणी घातलं, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. भात बनत ठेवलं, तोपर्यंत इकडे चिंच उकळलेली आहे, म्हणजे पाण्यामध्ये चिंच टाकून एक उकळी काढून घेतलेली आहे. आता पटकन वरण बनवून घेते. आणि भाजी मेथीची भाजी आहे, शेपूची भाजी आहे. तर बघूया यामध्ये कुठली करू शकते, म्हणजे दिनेशच्या आवडीप्रमाणे. तो कधी म्हणतो असतो मम्मी मला फक्त वरणच बनवून देत, म्हणजे त्याची आवड काय आहे, वरण भात खूप आवडीनं खातो. पण टिफिनला देण्यासाठी मी चपाती भाजी हेच बनवते, किंवा भाकर लागली तर ज्वारीची भाकरही बनवून देत असते. पण नुसतं भातावर पोट भरत नाही. मुलांना असं वाटतं की भात खाल्लं तर पोट भरतं, पण होत नाही. थोडंसं भात खाल्लं, पाणी पिलं की पोट भरल्यासारखं वाटतं आणि परत लवकर भूक लागते. तर आंबादस उठलेला आहे, दीपक सगळेजण उठले. तर आंबादसही खूप लवकर उठलेला आहे. म्हणत होता की भाई आपण रनिंगला जाऊ, इकडे जाऊ तिकडे जाऊ, त्याचं चालू होतं. त्यालाही झोपच येत नव्हती. माझा प्रकार आणि आंबादाचा प्रकार एकच झालेला आहे. तर असं इकडे चहा बनलेला आहे, यांच्यासाठी चहा बनवून दिला आहे. चहा वगैरे आपण हे गॅरेजला गेलेले आहेत, म्हणजे थोडंसं लवकर जात आहे. 6-6:30 वाजेपर्यंत घरातनं निघतात ते. तर अगोदर यांचं आवरून दिलं. चहा बनलेला आहे, पण मी यांच्यासोबत घेतला नाही, कारण आपली हीच कामं छोटी मोठी चालू असतात आणि चहा खूप गरम मी पित नाही. थोडा वेळ ठेवते, छान गार झालं तर चहा पित असते. आणि इकडे आंबादासाठी दूध गरम करायला ठेवलं. आंबादासलाही झोप येत नव्हता, सारखा एरझाऱ्या चालू होत्या त्याच्या, इकडून तिकडून इकडं सुरू होतं. एक वेळा दीपकला उठवत होता, एक वेळा दिनेशला उठवत होता, म्हणत होता रनिंगला जाऊया. पण थंडी खूप आहे, अशा थंडीमध्ये कुठं रनिंगला जाणार आहे, खूप थंडी आहे इकडं. त्यामुळे स्वेटर वगैरे सगळेजण घालूनच बसलेले आहेत. तिकडे आंबादासाठी मी दूध साखर टाकून गरम केलेला आहे. तर या तर मग सगळेजण अशा थंडीमध्ये मॉर्निंगचा गरम अद्रकचा चहा घ्यायला. थंडी पडली ना थोडंसं अद्रकचं गरम चहा पिलं छान वाटतं, फ्रेश वाटतं. तर आंबादासला दूध दिलेलं आहे. आणि जी बाकीची कामं आहेत ती आवरली, म्हणजे भाजी बनवली, चपाती बनवली, दिनेश सावरून दिलं, तो कॉलेजला गेलेला आहे. बघू शकता पूर्णपणे दिवस निघालेला आहे, म्हणजे टायमिंग सांगितलं तर 7 वाजलेले आहेत. आणखी बाहेरचं झाडणं, अंगणाची साफसफाई सगळं राहिलेलं आहे, ते सगळं आवरत आहे. तोपर्यंत दीपकचं आंबादाचं काय चाललेलं आहे, तर झाडांना सगळ्या पाणी देत आहे. तिकडे भोपळ्याचं वेल आहे, नंतर दोडके वगैरे लावलेलं आहे, दोडके आहेत, तर तिकडेच पाणी देत आहे. बोरवेलचं जे पाईप आहे ना डायरेक्ट पाणी द्यावं, तर पाईप पूर्ण फुटलेला आहे, त्याला चेंज करणं होतच नाही, त्याचा मुहूर्तच लागेना. दीपकला म्हणत आहे मग मी दुपारी करतो म्हणतो, पण होतच नाही आहे ते. तर असं बकेटानं पाणी घातलेलं आहे सगळ्या वेलांना. आणि जी मॉर्निंगची काम होती ती आवरली, रांगोळी वगैरे काढून घेतलेली आहे. आता नंबर आहे,
तर डबे भरून ठेवायचा. तर थंडी खूप आहे त्यामुळे मी स्वेटर आणखीन काढलेलं नाही, खूप थंडी वाजते मला आणि आहेही तशी थंडी, म्हणजे सर्दी झालेली आहे, चेहराही म्हणजे थोडंसं तब्येत माझी आज बिघडलेली आहे, चेहरा पण खूप सुजलेला आहे, झोप व्यवस्थित झाली नाही, तब्येत थोडीशी आज व्यवस्थित नाही आहे माझी. तरी पण बघा कामामध्ये मग्न असलो तर आपला वेळ जाणार आहे, असंच बसल्या बसल्या माझा वेळ जाणार नाही आहे. फालतू काही टेन्शन माझ्या डोक्यात येत असतात, त्यामुळे मी सतत कुठल्या कामात व्यस्त असते. आणि तशी तर हे कामं माझे 2-4 दिवस झाले पेंडिंग आहेत, मुहूर्तच लागत नव्हता, पण आज मी सुरुवात केलेली आहे किचनचं मेकओव्हर. म्हणजे हे जे डबे मी आणलेले आहेत यामध्ये जी डाळी आहेत, शेंगदाणे आहेत, डाळवं आहेत, ते सगळं मला भरून ठेवायचं आहे. खूप छान डबे आहेत, एकदम सुंदर, आणि 1-1 किलोचं प्रमाण आहे याचं आहे, म्हणजे 1 किलो पूर्णपणे यामध्ये बसतं. तर मसूरची डाळ 1 किलो होती, पूर्णपणे बसलेली आहे, बघू शकता डब्बा भरलेला आहे. नंतर शेंगदाणे, डाळवं आहे, हे सगळं मी या डब्यात काढून ठेवणार आहे. म्हणजे सगळे एकसारखे नाही, 3 डबे मोठे आहेत म्हणजे 1 किलोचे आहेत, आणि जे त्यापेक्षा छोटे म्हणजे अर्धा किलोचे आहेत, आणि एकदम छोटे म्हणजे 2 छटाकाचे आहेत, म्हणजे खडे मसाले किंवा ड्रायफ्रूट वगैरे घालून ठेवण्यासाठी व्यवस्थित आहेत. तर इकडे मनुकेही मी काढून ठेवले, थोडेफार काजू आहेत तेही काढून ठेवलेले आहेत, आणि तीळ एका डब्यात काढले, जे छोटे डबे आहेत अर्धा किलोचे, यामध्ये तीळ काढलेले आहेत. आणि हे जे भरणे आहेत ना मोठे, माझ्याकडे 2 अगोदरच आणलेले आहेत, हे म्हणजे लोणचं वगैरे घालण्यासाठी आणलेले होते. तर लोणचं काय आता थोडंफार राहिलेलं मी वेगळ्या डब्यात काढून ठेवले, आणि हे डबे हे जे भरणे आहेत ते रिकाम्या करून घेतल्या. यामध्ये मी एकामध्ये हरभरा डाळ आणि एकामध्ये तांदूळ काढून ठेवलेले आहेत. तर बघू शकता अशा प्रकारे मी इथं ठेवलेले आहे अलमारीमध्ये. अगोदर जे स्टीलचे डबे होते ते काढलेले आहेत, आणि अशा प्रकारे मी हे डबे जे आहेत ना ते ठेवलेले आहे. जशा प्रकारे यामध्ये डाळ, जी मुगाची डाळ आहे, उडदाची डाळ आहे, नंतर मसूरची डाळ आणि शेंगदाणे हे सगळं मी काढलं. छोट्या डब्यामध्ये ड्रायफ्रूट काढलेले आहेत. तर डबे सगळे व्यवस्थित मी ठेवलेले आहेत. आता नंबर आहे भाजीचा. तर अगोदर भाजी मी बनवून घेते, सकाळच्या वेळेस झालं नाही, सकाळी वरण भात भाकरी भाजी, म्हणजे थोडीशी सुकी भाजी मी बनवलेली होती, थोडीशी दुधी होती त्याचीच बनवलेली होती. आता मी बनवते शेपूची भाजी. आता यांच्यासाठी टिफिनी पॅक करायचं आहे मला. तर इकडे शेपूची भाजी बनवण्यासाठी शेपूची भाजी मी कालच स्वच्छ धुवून निवडून ठेवलेली आहे, म्हणजे यावेळेत होत नाही, सकाळची आपली घाई गडबड धावपळ असते, त्यामुळे ही कामं मी यावेळी ठेवत नाही. जी भाज्या असतात आल्यानंतर अगोदर स्वच्छ धुवणं, निवडणं आणि फ्रीजमध्ये ठेवून देते, म्हणजे ज्यावेळी ते आपल्याला करायचे त्यावेळी पटकन घेऊन आपण बनवू शकतो. तुम्ही विचारतो की ताई भाजी तू कुठं ठेवते, म्हणजे बेसिंगमध्येच ठेवते का? तर होत आहे, जे किचनमध्ये बेसिंग आहे त्यामध्येच मी भाजी धुवून निवडूनच फ्रीजमध्ये ठेवत असते. तर इकडे मी कशा पद्धतीने शेपूची भाजी बनवत आहे, खूप छान मस्त बनवून तयार होते. कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घेतलं, मोहरी जिरं टाकलं, नंतर मी लसणाचे तुकडे बनवून टाकलेले 5-6 पाकळ्या परतून घेतल्यानंतर मी एक मोठा कांदा उभा चिरून टाकलेला आहे, परतून घेतलेला आहे. नंतर जी मसूरची डाळ आहे वाटीभर ते टाकलेले आहे, आणि फोडणीमध्ये थोडा वेळ परतून घ्यायचा आहे, पटकन आपल्याला यामध्ये काही टाकायचं नाही आहे. नंतर मी शेपूची भाजी टाकलेली आहे, व्यवस्थित परतून बघू शकता भाजी थोडीशी झालेली आहे. अगोदर असं वाटतं की आपल्याला खूप सारी भाजी आहे, पण जसं फोडणीमध्ये आपण टाकतो ना, जसं परताय सुरू करतो एकदम थोडीशी होते ते. तर थोडा वेळ परतून घेतलं मी फोडणीमध्ये. नंतर मी हिरवी मिरचीची पेस्ट टाकली, 1 चमचा चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे, आणि थोडंसं पाणी टाकून मी शिजवून घेतलेली भाजीला, म्हणजे एकदम मऊसूत ही डाळ आपल्याला बनवायची नाही आहे, डाळ निबरटच असली पाहिजे. नंतर मी यामध्ये अर्धे वाटी शेंगदाणे मोठं वाटून टाकले, म्हणजे मस्त चव येते भाजीला. आपल्याला आवडीनुसार टाकू शकता किंवा स्किपही करू शकता. तर भाजी बनवून तयार झालेली, बाकीचा स्वयंपाक सकाळीच बनलेला आहे. भांडे कपडे हे सगळं झालं, आणि आता मी तर साडी घालून रेडी झालेली आहे, कारण मला आज जायचं आहे लग्नाला. म्हणजे अगोदर मला आठवण नव्हतं, लक्षातही नव्हतं. बाबाचा फोन आला की लग्नाला जायचं आहे, म्हणजे पत्रिका आलेली होती 8 दिवसा अगोदरच, आणि 2 तारखेचं लग्न आहे. तर माझ्या लक्षात राहिलं नाही. बाबा म्हणले की लग्नाला जायचं आहे, तर म्हणलं इकडंच आहे, आपण सगळेजण मिळून जाऊया. आणि म्हणत आहे तिकडे एसट्या पण आज बंद आहेत, काहीतरी स्ट्राईक चाललेला आहे. तर म्हणलं, आणि लग्न आहे उदगीरला, तर जवळपासच आहे, काही जास्ती दूर नाहीत ना. तर आता आम्ही सगळेजण जायला निघत आहोत, म्हणजे साडी वगैरे घालून रेडी झालेली आहे. जी ही माझी कामं होती ती सगळी आवरली, आणि ही साडी घालून मी रेडी झालेली आहे, कारण आज मूडही थोडासा ठीकठाक नव्हता, आणि आज लग्नाला जायचं आहे ही पण आठवण नव्हती. तरी पण बाबा आल्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटात मी रेडी झालेली आहे. ही साडी अशी आहे ना, खूप लवकर बसते, म्हणजे जास्ती उलाढाला करायची याला गरज नाही. जिथल्या तिथं म्हणजे साडी एकदम मऊसूत आहे. तर ती साडी घातलेली आहे. आता इथं आलेलो होतो आम्ही गिफ्ट घेण्यासाठी, तर गिफ्ट घेऊन जाणार आहोत. म्हणजे उदगीरला गेल्यानंतर तिथं पण घेऊ शकतो, पण जाता जाताच लग्नाची वेळ होणार आहे, कारण घरातनं निघायला थोडासा लेटच झालेला होता. मला 11 वाजलेले होते, लग्न आहे 12:30चं. तर कमलनगर ते उदगीरला जायला फक्त अर्धा तास लागतो, पण ड्रायव्हिंग करत आहे दीपक, त्यामुळे थोडंसं निवांतपणे आम्ही जाणार आहोत. दीपकला खूप घाई गडबड असते, तरी पण मी म्हणत आहे की निवांतपणे चल, कारण उदगीरमध्ये ट्रॅफिक खूप असतं, म्हणून मला निवांतपणे जाऊया. यांना यायला जमलं नाही, कारण गॅरेज सोडून हालता जमत नाही. जोपर्यंत तो मुलगा कामावर येत नाही परत, तोपर्यंत ते कुठेही येणार नाहीत, गॅरेज सोडून हालणार नाहीत. सकाळी गेली तर संध्याकाळीच घरी येत आहेत. तर असो, आता आम्ही लग्नाला जात आहोत. कशा प्रकारे लग्न झालं, काय झालं, सगळं याच व्हिडिओ दाखवेन. तर व्हिडिओ खूप मोठा होत आहे, म्हणून या व्हिडिओला इथं सेंड करत आहे. बाय बाय.